प्रियंका साठे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता इथे आपण सर्व ब्लाऊजची व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही लगेचच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन भेटून जातील. तर आता इथे आपण फोर्टक्सची जी काचपट्टी आहे ती आता आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर आता काचपट्टीचा जो भाग आहे तो फोर्टक्सच्या वरच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे. तर आता इथे व्यवस्थित असं ती पट्टी जोडून फोल्ड करून व्यवस्थित अशी घ्यायची आहे. तर आता इथे आपण व्यवस्थित फोल्ड करून वरून धापटीप देखील द्यायची आहे आणि व्यवस्थित अशी फोल्ड करून आपल्याला टीप घ्यायची आहे, कारण जेणेकरून आपल्याला इथे काचपट्टी असल्यामुळे इथे आपल्याला काच देखील बनवायच्या आहेत, त्यामुळे पट्टी मोठी असली तरी चालेल. आता इथे आपण व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये आपली काचपट्टी तयार करून झालेली आहे. तर तुम्ही आता बघू शकता. तर आता इथे व्यवस्थित असा सरळ आकार देखील आलेला आहे. तर आता इथे आपण काचपट्टी तर बनवून झालेली आहे, परंतु आता इथे आपल्याला बटनपट्टी देखील बनवायची आहे. तर आता बटनपट्टीला जो आपला फोर्टक्सचा भाग आहे त्याच्या खालून पट्टी जोडायची आहे. तर आता इथे आपण व्यवस्थित अशी बटनपट्टीला वरून फोल्ड करायचं आहे. आता ही पट्टी व्यवस्थित अशी फोल्ड करून घ्यायची आहे. वरून त्या पट्टीला देखील व्यवस्थित अशी मधोमध व्यवस्थित दाबटीप द्यायची आहे, कारण आपल्याला तिथे बटन लावायचे आहेत. त्यामुळे व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये बरोबर दोन्हीही आपल्या बाजू व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत आणि दोन्हीही बाजू एकसारख्याच आल्या पाहिजेत, कारण जर छोटी मोठी आली तर व्यवस्थित अशी आकाराने कापून घ्यायची आहे. तर आता इथे आपण मागचा भाग देखील व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे आणि फोल्ड करून व्यवस्थित अशी दाबटीप इथे देखील द्यायची आहे, कारण जेव्हा आपण व्यवस्थित असं टिपा मारल तेव्हाच आपल्या व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येणार आहे. तर आता इथे दाबटीप दिल्यानंतर वरून देखील व्यवस्थित बारीक टीप अशी द्यायची आहे आणि आपली सर्व पाठीमागचा भाग आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता की आपला पाठीमागचा भाग देखील जोडून घ्यायलेलो आहे. तर आता इथे आपण पाठीमागचा भाग देखील व्यवस्थित असा आकाराने व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. तर आता इथे आपला जो पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्हीही भाग एकत्र करून व्यवस्थित असे एकावर एक व्यवस्थित अशी जोडून घ्यायचे आहे. तर आता इथे तुम्ही पाहू शकता की आपले दोन्हीही भाग व्यवस्थित असे पाठीमागच्या भागाला जोडून घ्यायचे आहेत. तर हे दोन्हीही भाग जोडत असताना व्यवस्थित अशी पुढची आणि मागची बाजू व्यवस्थित अशी एकावर एक ठेवून व्यवस्थित अशा टिपा घ्यायच्या आहेत, कारण 1 इंच अंतरावर दोन्हीही व्यवस्थित असे पार्ट आपण इथे जोडून घ्यायचे आहेत. तर आता इथे तुम्ही जोडत असताना पुढचा भाग व्यवस्थित असा घ्यायचा आहे. तर आता इथे आपण गळपट्टी देखील काढलेली आहे, कारण पायपिंगसाठी आपण अर्धा इंच एवढी पट्टी काढून व्यवस्थित अशी टीप घ्यायची आहे. तर आता इथे व्यवस्थित अशी फोल्ड करून घेतलेली पट्टी व्यवस्थित अशी ब्लाऊजच्या गळ्यावरती ठेवून व्यवस्थित अशी घ्यायची आहे. वरची पट्टी आहे ती व्यवस्थित ताणून धरायची आहे व खालचा भाग अगदी व्यवस्थित लूज सोडायचा आहे, जेणेकरून आपली पायपिंग व्यवस्थित अशी येईल. आणि आता इथे आपण जोडून घेतल्यानंतर अगदी बारीक व्यवस्थित अशी जी आपली पायपिंग येत आहे, तुम्ही पाहू शकता की आपली
पायपिंग देखील व्यवस्थित अशी आलेली आहे. तर आता ही पायपिंग जी आहे ती अगदी सुंदर अशी व्यवस्थित बारीक घ्यायची आहे. तर आता इथे आपल्याला बाही देखील जोडून घ्यायची आहे. तर बाहीला देखील अस्तर अगदी व्यवस्थितच जोडायचं आहे. तर आता वरून दाबटीप देखील घेऊन व्यवस्थित अशी बाही जोडून आपण घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा महिला शिकत असताना खालची बाजू वरती आणि वरची बाजू खाली असे होते. तर याची काळजी घ्यायची आहे. तर आता इथे आपण बाहीचा देखील आकार व्यवस्थित आहे का हे पाहायचं आहे आणि आपल्या दोन्हीही बाह्या व्यवस्थित जोडून झालेल्या आहेत. तर आता इथे बाही जोडत असताना आपल्याला जो खोलगट भाग आहे तो पुढच्या भागाला जोडून घ्यायचा आहे, हे मात्र स्ट्रिक्ट लक्षात ठेवायचे आहे. तर आता बऱ्याचदा काय होतं की जेव्हा बाही जोडत असताना पुढचा भाग मागे आणि मागचा भाग पुढे असं होत असतं. तर याची काळजी व्यवस्थित अशी घ्यायची आहे. आणि आता इथे बाही अशी व्यवस्थित जोडून घ्यायची आहे. बाही कुठेही ताणून धरायची नाही. तर आता इथे आपली बाही देखील जोडून झालेली आहे. तर आता आपली राहिलेली आहे फिटिंग. तर फिटिंग घेत असताना व्यवस्थित असा कपडा धरून दोन्हीही बाजू समान आल्या पाहिजेत याची काळजी घ्यायची आहे. तर आता इथे आपले व्यवस्थित असे फोल्ड करून आपली दोन्हीही बाजूच्या व्यवस्थित अशा फिटिंग करून घ्यायच्या आहेत. तर आता इथे आपले दोन्हीही डाच देखील घ्यायचे आहेत. डाच घेत असताना व्यवस्थित असे खाली अर्धा इंच व वरती पाव इंच सोडायचा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.